नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार ढगफुटी सदृश्य पाऊस। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की येत्या 72 तासांमध्ये आता राज्यातील या जिल्ह्यात होणार ढगफुटी सदृश्य पाऊस। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार ढगफुटी सदृश्य पाऊस? येत्या 72 तासांमध्ये काय आपल्या जिल्ह्यात, तालुक्यात, वाडी वस्तीवर, गावात, खेड्यात, शेत शिवारात या ठिकाणी होणार जोरदार पाऊस? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 72 तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार आता ढगफुटी सदृश्य पाऊस। मग येत्या 72 तासांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात होणार ढगफुटी सदृश्य पाऊस? येत्या 72 तासांमध्ये आपल्या जिल्ह्यात पाऊस कशा पद्धतीनं कोसळणार या प्रश्नाचं घेऊयात या ठिकाणी अचूक उत्तर। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनला बघितलं तर बंगालच्या उपसागरामधील ढगांचा ताफा थेट आपल्या या राज्यामध्ये दाखल होत आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो अरबी समुद्रातून सुद्धा ढगांचा ताफा आपल्या महाराष्ट्राच्या दिशेने आगेकूच करत आहे। यामुळे लक्षात घ्या मित्रांनो, त्या 72 तासांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। खास करून विचार करायला गेलं तर लक्षात घ्या मित्रांनो, मी जिल्हे सांगतो: चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, बुलढाणा, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्ध्यात सुद्धा होणार आहे। म्हणजे आपण जर म्हटलं तर सर्व विदर्भामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस काही भागात होणार आहे। आता त्यानंतर मराठवाड्याचा विचार केला तर मराठवाड्यामध्ये फक्त लातूर, धाराशिव आणि बीड हे 3 जिल्हे सोडले तर शिल्लक असणारे जे जिल्हे छत्रपती संभाजीनगर, जालना, त्यानंतर परभणी, त्यानंतर नांदेड आणि हिंगोली या 5ही जिल्ह्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे 72 तासात आहे। त्यानंतर विचार करायला गेलं मित्रांनो, या ठिकाणी खानदेशातील 3ही जिल्हे धुळे, नंदुरबार आणि त्यासोबत जळगाव या 3ही जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे 72 तासात आहे। आता त्याच्यानंतर कोकणाचा विचार केला तर कोकणात अरबी समुद्रातील असणाऱ्या पोषक वातावरणाचा परिणाम होताना दिसेल आणि यामुळे कोकणामध्ये आपल्याला ठाणे, पालघरमध्ये पावसाचा जोर अधिक दिसणार आहे। त्याबरोबर मुंबई शहर, मुंबई उपनगर पावसाचा जोर अधिक असणार आहे। तुलनेने आपल्याला सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पाऊस कमी जरी दिसला तरी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये सुद्धा येत्या 72 तासात चांगला पाऊस पडण्याची शक्यता दिसत आहे। म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, येत्या 72 तासामध्ये एंटायर कोकण, एंटायर विदर्भ, एंटायर मित्रांनो मराठवाड्यातील जवळपास 70 ते 80% भाग आणि खानदेशात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे। आता शिल्लक राहिला प्रश्न मित्रांनो, या ठिकाणी नाशिकचा जोरदार पाऊस आहे, या ठिकाणी अहिल्यानगर या ठिकाणी जो उत्तर भाग आहे इथं जोरदार आहे, मध्य भागामध्ये मध्यम ते जोरदार आहे, दक्षिण भागामध्ये जोरदार पाऊस आहे। त्यानंतर विचार करायला गेलं पुणे जोरदार पाऊस, घाटमाथ्यावर इतर एरियात हलका ते मध्यम पाऊस, कोल्हापूर संपूर्ण ठिकाणी जोरदार पाऊस, सांगली हलका ते मध्यम पाऊस, त्यानंतर सोलापूर हलका ते मध्यम, काही भागात जोरदार पाऊस आणि त्यानंतर आपण जर बघितलं तर संपूर्ण ज्यावेळेस आपण या ठिकाणी साताऱ्यासह विश्लेषण करतो तर साताऱ्यात सुद्धा जोरदार ते अतिजोरदार पाऊस बहुतांश ठिकाणी, काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील। म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो,
येत्या 72 तासांचा जर एंटायर विचार केला तर मित्रांनो संपूर्ण राज्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस बरसणार आहे आणि हा पाऊस मेघगर्जनेसह होणार आहे. विजा कोसळण्याची शक्यता. जीव जोखमीत घालून मुग तोडू नका, उडीद तोडू नका, जीवाला जपा. तुमचा जीव अत्यंत महत्त्वाचा, एवढं लक्षात ठेवा. कारण येत्या 72 तासात राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस होणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी ढगफुटी सदृश्य म्हणजे एका तासामध्ये एवढा पाऊस होणार आहे की जो पाऊस आणखीन या पूर्ण पावसाळ्यात झाला नव्हता. म्हणून जीवाला जपा, विचार करा आणि विचार करून कामं करा. कामं आज उद्या होतात, जीव गेल्यावर परत येत नाही. याच्यापेक्षा जास्त मला सांगायला लावू नका. दामिनी ॲप सरकारची त्या ठिकाणी डाउनलोड करा, जी 15 मिनिटात वीज कुठं पडणार आहे याबद्दल माहिती देते. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.